तुम्हाला म्हणजे बाकी सगळ्यांबद्दल आहे तशी गॅरंटी? फडणवीसांबद्दल की ती भूमिका बदलणार नाहीत, अजित पवार भूमिका बदलणार नाहीत, शरद पवार भूमिका बदलणार नाही? मला वाटतं हा प्रश्न वारंवार मनसेला विचारला जातो. वेअर ॲज सर्वात जास्ती भूमिका बदलल्या असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलल्या. ते म्हणाले राष्ट्रवादी बरोबर युती नाही नाही नाही, आपत परिस्थितीत नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, आम्ही युती करणार. त्याच राष्ट्रवादी बरोबर पहाटे तुम्ही शपथविधी केलात. बरं, अजित पवार साहेबांवर मोदी साहेब बोलले की हा भ्रष्टाचारी माणूस आहे, त्याला तुम्ही सत्तेत घेतलं. मग ही भूमिका बदलली का नाही बदलली? इतके सगळ्या महाराष्ट्रात गोष्टी घडत आहेत आणि मला असं वाटतं एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं म्हणजे भूमिका बदलली असं नाही. हां, 2019ला आम्ही मोदी साहेबांना लोकसभेच्या वेळा पाठिंबा दिला. तो का दिला त्याची कारणं आम्ही सविस्तरपणे सांगितली, असं नाही आहे की नाही सांगितली. पण आज आम्ही जेव्हा कारणं सांगितली तुम्हाला की ह्या कारणासाठी आम्ही पाठिंबा दिला, त्याच्यातले 10 मुद्दे राजसाहेबांनी मला वाटतं शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर जी सभा झाली त्याच्यामध्ये सांगितलेले की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, पण या 10 गोष्टी मला महाराष्ट्रासाठी पाहिजे. ह्या 10 गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय. मला असं वाटतं तसं काही फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांमध्ये तसं काही डिस्कशन झालं नाही. ज्या वेळेला 2019ला हा सगळा हे झाला त्यावेळेला सगळ्यांनीच भूमिका बदलल्या ना. जो का प्रकार झाला तो म्हणजे शिवसेनेनी भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली, नंतर काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी आघाडी केली. त्यांनी भूमिका बदलली नाही का? त्यांनी पण बदलली. काँग्रेसने भूमिका बदलली नाही का? जी काँग्रेस शिवसेनेला पाण्यात बघत होती ती काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली, मग काँग्रेसने भूमिका बदलली नाही का? मग आरोप मनसेवरच का? इतर लोकांवर का नाही आरोप? हा माझा प्रश्न आहे. प्रश्न आहे 2009ला पक्ष स्थापन झाल्यानंतर जेव्हा पहिली विधानसभा निवडणूक मनसे लढली 13 सीट आली, मग 13 सीट थेट शिवसेनेच्या टाकल्या गेल्या. तो इतिहास मागच्या पालिका निवडणुकीला पण नाही. अनेक सीट ज्या आहेत मुंबईतल्या आमदारकीच्या ह्या मनसेमुळेच गेल्या आणि शिवसेनेचं बहुमत कमी झालं. म्हणजे आता त्याला काय तुम्ही कसं करणार? तो कसा पाहिजे म्हणून काय? म्हणजे मला प्रश्न, जेव्हा स्वतंत्र लढला तेव्हा शिवसेनेला म्हणजे उभाटा पक्षाला नुकसान झालेलं आहे. ते जर तुम्ही म्हणून तर एकत्र आलो ना की त्यांना येऊ नये आम्हाला येऊ नये नुकसान म्हणून. पण मग 52 जागा ज्या आहेत सगळेच म्हणतात की तुमच्या पक्षातले म्हणतात की खूप कमी जागा घेतल्या. अजून माझा थोडा वेगळा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं किती पेक्षा कुठल्या हे महत्वाचं होतं. जागेचा आकडा 30 आहे, 40 आहे, 20 आहे, 25 आहे का 52 आहे हा महत्वाचा विषय नाही. ज्या जागा आमच्याकडे आल्यात त्यातल्या आम्ही किती निवडून आणू शकतो हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे कितीपेक्षा कुठल्या हे महत्वाचं होतं. ठीक आहे, आता ते जागा वाटप ही प्रोसिजर टोटल पार पडलेली आहे त्यामुळे मला वाटत नाही आता की ते योग्य ठरेल की त्याच्यावर पूर्ण भाष्य करावं.